हाय फ्रेंड्स, आपण आज इनर चाइल्ड हीलिंग घेणार आहोत. आपल्या इनर चाइल्डला हील करायचं आहे. एका शांत ठिकाणी बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि दुसरा डावा हात आपल्या मांडीवरती ठेवायचा आहे. आणि आपल्याला आपल्या इनर चाइल्डला हील करायचं आहे. तर सर्वात अगोदर आपण आपल्या इनर चाइल्डला माफीसुद्धा मागायची आहे. ओके. आणि नंतर आपल्या इनर चाइल्डला प्रेमसुद्धा द्यायचं आहे. आणि आपण प्रेम देत असताना, आपण आपल्या इनर चाइल्डला हील करीत असताना आपल्याला खूप विश्वासाने इनर चाइल्डला सांगायचं आहे. आणि ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला डेली ही प्रॅक्टिस दिवसातून एक तरी वेळ करायची आहे. होऊ शकते तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी करा, किंवा संध्याकाळला जमत असेल तर संध्याकाळी करा. पण दिवसातून एक तरी वेळा आपल्याला डेली रूटीनमध्ये करायचं आहे. असं आपल्याला ही प्रॅक्टिस 1 मंथपर्यंत करायची आहे. ओके. तर चला मग आपण आता इनर चाइल्डला हील करूया. माय डिअर इनर चाइल्ड, माझी छोटीशी गुडिया राणी. हॅलो माय डिअर इनर चाइल्ड, आय एम सॉरी. माय डिअर इनर चाइल्ड, माझी छोटीशी गुडिया राणी, मी इतक्या दिवसांनी तुला भेटत आहे. तू कशी आहे? इनर चाइल्ड, माझी छोटीशी गुडिया राणी. जर तुम्ही मुलगा असणार तर तुम्ही तुमचं नाव घ्या, किंवा तू कसा आहेस असा विचारायचा आहे. मी मुलगी आहे म्हणून मी कशी आहे असं विचारली. मुलगा असणार तर कसा आहे असं विचारायचं आहे. ओके. माय डिअर इनर चाइल्ड, तू कशी आहे? मी आली आहे तुझ्यासाठी. मी तुला माफी मागायला आली आहे माझी बाळा. आय एम सॉरी. मला आज एहसास झाला आहे की मी तुला दुःख दिलं, कळत नकळतपणे का होईना. मी तुला खूप दुःख दिलं, त्याच्यासाठी सॉरी. तू मला खूप गाईड केलं, पण मी नाही समजू शकली. मला तू कित्येक तरीकेने सांगितलं की मी तुला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मला प्रेम देणे तुला आवडते, म्हणून माझं प्रेम मिळवायला तुला आवडत होते, पण मी नाही देऊ शकली माय डिअर इनर चाइल्ड. कारण मी बिलकुल अनजान होती. माझ्या आसपासच्या माहोलमुळे, त्या परवरिशमुळे जे तुला दिलं गेलं, बिलकुल मला समज नव्हती. माय इनर चाइल्ड, माझी बाळा, मला माफ कर की मी तुला कित्येक त्रास दिला असेल तर मला माफ कर. जे तुला दिलं गेलं बिलकुल मी समज नव्हती मला, की तू किती बर्दाश्त करत आहे. सर्व काही तू सहन करत आहे. सर्व काही मी तुला सांगत आहे तरी पण ऐकलं नाही. त्यासाठी सॉरी. आय एम सॉरी माय इनर चाइल्ड. आय एम सॉरी. तुला मी माफी मागत आहे. आय एम सॉरी माय डिअर इनर चाइल्ड. आय एम सॉरी. मी सर्व गोष्टीसाठी जेवढं काही लहानपणी बचपनमध्ये असं वाटलं असेल, काही तकलीफ झाली, तू कधी रडली, तुला कोणी रागवलं, तुला कोणी चोट पोहोचवली असेल, तू कोणत्या दिवशी उदास राहिली असेल, आणि मी तुला विचारलं नसणार की तुला काय झालं आहे. बिलकुल तुझ्यावर ध्यान नाही दिलं, तुझ्यावर लक्ष नाही दिलं, तुला नजर अंदाज केली. त्यासाठी मला माफ कर. किंवा लोकांनी केलं असणार तुला नजरअंदाज. बिलकुल माझ्यामध्ये समज नव्हती आणि आज मला समज आली आहे. तर त्या सर्व गोष्टीसाठी 100% जबाबदारी मी घेत आहे. आणि मी माझ्या चुकांना मी स्वतः स्वीकार करत आहे. मी चुका केल्या आहेत माय डिअर इनर चाइल्ड. तुझ्यावर प्रेम न करण्याची गलती मी केली आहे. तुला न समजून घेण्याची गलती मी केली आहे. मला माफ कर. आय एम सॉरी माय डिअर इनर चाइल्ड. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी माय डिअर इनर चाइल्ड. मी बिलकुल अनजान होती. तुझ्यावर प्रेम कसं करायचं हे मला
तीच काही कळलं नाही. तू किती तकलीफमध्ये आहेस हे मला बिलकुल समजलं नाही. मला याचा अंदाज नव्हता माय डिअर इनर चाइल्ड. कळत नकळत काहीच मला माहिती झालं नाही. मला माफ कर माय डिअर इनर चाइल्ड, माझी छोटीशी गुडिया राणी, मला माफ कर. थँक्यू माय डिअर इनर चाइल्ड. आज पण माझ्यावर प्रेम करत आहेस, आज पण मला साथ देत आहेस माय डिअर इनर चाइल्ड. आज पण मला तू पसंत करत आहेस माझं प्रेमळ बच्चा स्वरूप. तेव्हा तू मला मिठी मारायला आवडत होतं तुला, पण मी नाही समजू शकली, त्याच्यासाठी मला क्षमा कर. आज पण माझ्यावर प्रेम करणे पसंत आहे तुला. एवढ्या चुकांना माफ केलं आहे तू आजपर्यंत लहानपणी, आणि आज पण माझ्या जितके काही चुका झाल्या आजपर्यंतच्या त्यालासुद्धा तू माफ केलं. जेवढे पण चोट लागत होती तुला तरी पण तू हसत होती. जेव्हा पण तुला कोणी रागवलं तरी पण तू हसायची. जेव्हा कोणी तुला मारायचे तर तू चूप व्हायची, तू पुन्हा हसायची. कारण तुला फक्त आणि फक्त प्रेम पाहिजे होतं. तू फक्त प्रेमासाठी माझ्यावर प्रेम करत होती माय डिअर इनर चाइल्ड. म्हणून तू परत परत मुस्कुरायची, हसायची, परत परत. मला आज माहिती झालं, त्याच्यासाठी थँक्यू माय डिअर इनर चाइल्ड. आय लव यू माय डिअर इनर चाइल्ड. माझ्या हातून कळत नकळत का होईना काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मला क्षमा कर. आय एम सॉरी माय डिअर इनर चाइल्ड, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू माय डिअर इनर चाइल्ड. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव यू. माझी छोटीशी गुडिया राणी, मी इतक्या दिवसांनी तुला भेटत आहे. आजच्या नंतर हमेशा तुझ्यासोबत मी राहणार आहे. जर तू तुझ्या हृदयातील गोष्टी माझ्याशी शेअर करणार तर मला खूप आनंद होईल. मला तुझ्याकडून प्रेम करणे शिकायला मला आवडेल. मी पूर्ण कोशिश करेन की मी तुझ्यावर प्रेम करू शकेल. मी माझ्या वतीने पूर्ण कोशिश करेल माय डिअर इनर चाइल्ड. आणि आजपासून मी तुझी पूर्ण काळजी घेईन. आजपासून मी तुला कुठल्याही गोष्टीची जरूरत राहील तर मी तुला देईन. मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करायला मला आवडेल. खरंच मला तुझ्यावर प्रेम करायला खूपच आवडेल. आय लव यू डिअर इनर चाइल्ड. आय लव यू सो मच. डेली आपल्याला विचारायचं आहे, आपल्या इनर चाइल्डशी बोलायचं आहे, तू कशी आहेस, तुझं काही खायचं मन आहे का, असं काही आहे का जे तुला करायला आवडेल. मी असं काय करू शकते की तुझ्यासाठी की तुला आनंद होईल, तुला खूप आनंद होईल, असं मी काय करू शकेल. सांग मला माय डिअर इनर चाइल्ड. सांग, माझ्याशी गोष्टी शेअर कर, मला खूप आनंद होईल. एक छोट्याच्या बाळासोबत बोलता त्याच पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. ओके. आय लव यू माय डिअर इनर चाइल्ड. आय लव यू. एक ही छोटीशी प्रॅक्टिस आपल्याला 1 मंथपर्यंत करायची आहे. एक फिक्स टाईम करा, किंवा त्या फिक्स टाईमवर नाही झालं तर दिवसातून एक तरी वेळा तुम्ही तुमच्या इनर चाइल्डसोबत बोलायचं आहे. तुम्ही जर सकाळचा एक टाईम घेतलं तर तुमची लाईफ बदलायला चालू होईल. कारण सकाळी कराल तर पूर्ण दिवस तुमचा हॅपीमध्ये जाईल. एक वेळ चालू कराल तर 1 मंथ हे करायचं आहे. कारण मध्येच सोडाल तर तुमच्या इनर चाइल्डला धोका दिलं असं होणार. म्हणून तुम्हाला 1 मंथपर्यंत करायचं आहे. मध्येच कधीच सोडून द्यायचं नाही आहे. तुमच्या इनर चाइल्डला विश्वास बिलीव कमी होईल असं काही वागायचं नाही आहे. तिला धोका दिलं, तिला खोटं बोलून काही सांगितलं असं वाटू द्यायचं नाही आहे. म्हणून आपल्याला 1 मंथपर्यंत हा चॅलेंज ॲक्सेप्ट करायचा आहे. प्रत्येक जीवनातील ऑब्स्टेकल्स दूर होणार हे इनर चाइल्डने. तुम्हाला खूप जास्तीत जास्त जीवनामध्ये आनंद होईल. प्रत्येक इच्छा तुमच्या मॅनिफेस्ट व्हायला चालू होतील. तुम्ही हे इनर चाइल्ड हिलिंग करा आणि तुमचे काय अनुभव तुम्हाला आले, तुमचे अनुभव मला सांगा. तुम्ही काय केलं, कसं वाटलं, समोर पाठवा. म्हणजेच तुम्ही इनर चाइल्ड हिलिंग केली तर तुम्हाला कसं वाटलं.
आणि हा व्हिडिओ समोर पाठवा, मित्रांना पाठवा, नातेवाईकांना पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आपल्या अंदरच्या छोट्या बाळाला, इनर चाइल्डला सर्व लोक भेटतील. आणि हे एक नेक काम आहे की लोकांना त्यांच्या अंदरच्या बाळाला, इनर चाइल्डला जागृत करता येईल आणि त्यांचंसुद्धा लाईफ चेंजेस येणार, त्यांची लाईफ हॅपीही होणार, त्यांना आनंद होणार. तर याचे हिस्सेदार तुम्ही बना. कारण युनिवर्स तुम्हालासुद्धा भरपूर प्रमाणात देईल. कारण ह्या सृष्टीचा नियम आहे की जे देणार तेच आपल्याला परत मिळणार. म्हणून आपल्यालासुद्धा हे नेक काम करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला इनर चाइल्ड हिलिंग करायची आहे. आणि असं खूप प्रेमळ शब्दाने आपल्या इनर चाइल्डशी बोलायचं आहे. अगोदर माफी मागायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं रात्रीला बोलायचं आहे झोपण्या अगोदर किंवा दिवसातून एकदा. ह्या पद्धतीने तुम्ही इनर चाइल्ड हिलिंग करा. ओके. हा व्हिडिओ आवडलाच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.